चाकूचा धाक दाखवून 32 वर्षीय पीडित महिलेला पाठीमागून तोंड दाबून केस पकडून व उचलून नेऊन एका रूममध्ये 2 नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना नालासोपाऱ्यात घडली आहे। पीडित महिलेच्या तक्रारीवरून काल शनिवारी दिनांक 14 रोजी रात्री तुळीज पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे। या घटनेतील दोन्ही आरोपी फरार आहेत। नालासोपाऱ्यात राहणारी 32 वर्षीय पीडित महिला ही 10 सप्टेंबरला रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास मुलाला घराच्या बाजूला बोलविण्यासाठी गेली होते, तेव्हा तेथील एका आरोपीने तिच्या पाठीमागून येऊन महिलेच्या डोक्याचे केस पकडून एका हाताने तिचे तोंड दाबले। नंतर एका गल्लीत खेचत नेऊन एका रूममध्ये घेऊन जाऊन दुसरा आरोपी याने पीडित महिलेला चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने शारीरिक संभोग केल्याची पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे। तसेच जर सदर प्रकरण कोणास सांगितलं तर जीवे ठार मारण्याची धमकी दोन्ही आरोपींनी दिली आहे। शेवटी शनिवारी पीडित महिलेने तुळीज पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींच्या विरोधात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला। पीडित महिलेची तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पीडित महिलेचे आरोपीसोबत काही वाद असल्याची माहिती मिळाली आहे। झालेला प्रकार खरा आहे की खोटा याचा तपास करत आरोपींचा शोध घेत आहोत, असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी म्हटलंय।